तुमच्या दोघींपैकी एकीने पकडा ना, म्हणजे एकीचा हात फ्री होईल राव. काल अजित भाऊंना मी विनंती केली होती की मला राज ठाकरे साहेबांना भेटायचंय, त्यांची मला वेळ मिळू शकते का. लगेचच राज ठाकरे साहेबांनी वेळ दिली, कारण त्यांनी मला विचारलं होतं की काय विषय. मी म्हणलं अजितदादांच्या बाबतीतलं जे काही ॲक्सिडेंट झालेला आहे, घातपात जो कुठला झाला आहे, त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला मला द्यायची आहे. दादांचा विषय असल्यामुळे लगेचच्या लगेच मला तिथं वेळ मिळाला. आज इथं आल्यानंतर बराच वेळ त्यांनी सगळ्या घटना समजून घेतल्या. जी काय माहिती मी घेऊन गेलो होतो ती पूर्ण माहिती त्यांनी समजून घेतली, आणि ती माहिती समजून घेतल्यानंतर बोलत असताना त्यांनी सांगितलं की महत्त्वाचा विषय आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एवढाच आहे की FIR पोलिसांनी का नाही घेतला. त्यांचा अभ्यास चांगला असल्यामुळे त्यांनी मला 2 दाखले दिले सुप्रीम कोर्टाचे, ज्याच्यामध्ये ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट झाला असला तरी FIR घेता येतो, तो नागरिकांचा हक्क आहे. आणि एक दुसरा दाखला ज्याच्यामध्ये काही झालं तरी FIR घ्यावाच लागतो पोलिसांचा, हा दुसरा दाखला त्यांनी तिथं दिला होता. त्यामुळे त्यांनी एकच प्रश्न केला की या महाराष्ट्रामध्ये एका व्यक्तीचा, एका मोठ्या नेत्याचा, महाराष्ट्राच्या देशाचा नागरिकाचा जर FIRच होत नसेल तर ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. त्या बाबतीत ते काय भूमिका घेतील, कसं घेतील हे आपल्याला येत्या काळामध्ये त्या ठिकाणी कळेलच. पण त्यांनी सांगितलं की दादांना मी ओळखत होतो, जवळून आम्ही काम केलेलं आहे, जेव्हा केव्हा भेटायचो आम्ही तेव्हा बोलायचो. दादा असले काय नाही तर कुणी असलं काय, पण मराठी माणसाला जर न्याय मिळत नसेल तर त्यासाठी जे काय करावं लागेल ते मी आमच्या लेवलला त्या ठिकाणी करू, एवढं त्यांना सांगितल्यानंतर आता विधिमंडळामध्ये तिथं काही आमच्या बैठका आहेत, काही लोकांनी मला वेळ दिलेली, तिथं जाऊन त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे. कालपर्यंत CIDच्या चौकशीसाठी सगळेच रिपोर्ट्स येण्यासाठी वाट पाहत आहेत. खरं तर पायलट देखील जिवंत असल्याचं सांगितलं जात आहे, कोणत्या तरी देशात असल्याचं देखील म्हटलं जात आहे. नाही बघा, जे कुठले पायलट ते विमान चालवत होते ते जिवंत आहेत असं समजून चालणार नाही. जे आधी पायलट त्यांची नियुक्ती झाली होती त्यांचं नंतर ते कॅन्सल झालं, ते आधीचे पायलट त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे तो विषय तिथं राहत नाही. त्यामुळे त्या विमानामध्ये जे कोणी 5 जण होते त्याच्यामध्ये दादा होते, त्यानंतर अटेंडंट माळीताई होत्या, जाधव नावाचे जे सिक्युरिटी होते, पाठक नावाच्या को पायलट आणि कपूर नावाचे मेन पायलट, हे 5च्या 5 व्यक्ती दुर्दैवाने आज आपल्यामध्ये तिथं नाही. त्यामुळे कुणी जर सांगत असेल की ही व्यक्ती जिवंत आहे, ती व्यक्ती जिवंत, असं कुठंच काय नाही. ॲक्सिडेंट झाला का घातपात झाला याच्याबद्दलची माहिती आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची, आणि त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतोय. एक तर FIR या महाराष्ट्रामध्ये घेतलाच जात नाही, हे खरं तर दुर्दैवी गोष्ट आहे. FIR हा देणं आणि देणं हा आमचा अधिकार आहे, आणि त्यांनी तो घेणं ही त्यांची ड्युटी आहे. आणि महाराष्ट्रामध्ये अशी एक गोष्ट होत असेल तर हे फार चुकीचे आहे. आणि आज राज ठाकरे साहेबांना भेटत असताना योगायोग आज मराठी दिवस त्या ठिकाणी आहे, त्यामुळे मराठी माणसासाठी राज ठाकरे साहेब आजपर्यंत लढत आलेले आहेत. आणि मग आज दादांचा मुद्दा घेऊन आपल्या पक्षाच्या माध्यमातून सुद्धा कार्यकर्त्यांच्या मदतीने व आपण स्वतःसुद्धा या विषयाला न्याय मिळाला पाहिजे. इतरही पक्ष, नेते, सामान्य लोक, महाराष्ट्राची जनता दादांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करतच आहेत, पण तुम्ही सुद्धा पाठिंबा ताकद द्यावी अशी विनंती त्यांनी केली. आणि त्यांनी मला सांगितलं विचारायचं कारण नाही, मी नक्कीच दादांबरोबर त्या ठिकाणी असणारे, न्याय कसा मिळेल यासाठी मी प्रयत्न करेल. सुप्रीम कोर्टाकडून दाखले त्यांनी दिलेले होते, या दाखल्यांचा उपयोग तुम्ही कशा पद्धतीने करणार? पुन्हा एकदा FIR साठी तुम्ही पोलीस स्टेशन गाठणार? नाही, एकतर काय आहे की माझ्यावर टीका काही सत्तेतले लोक आणि नेते तिथं करतायत. काल अजितदादा पक्षातले जे काही प्रमुख नेते आहेत त्यांनी सांगितलं की मी इव्हेंट करतोय. बरं, मी इव्हेंट करतोय असं तुम्ही समजा, तर तुम्ही सत्तेत आहात ना, स्टंट करतोय, तुम्ही सत्तेत आहात ना, FIR हा सगळ्यांचा अधिकार आहे.
मी विरोधात आहे म्हणून तुम्ही माझा FIR घेऊन देत नाही, नाही तर घेतला जात नाही. तुम्ही सत्तेत आहात ना, तुम्हाला काय माझ्याबद्दल वाटायचं वाटू द्या. मग सत्तेचा वापर करून तपास काय दिशेनं जातो हे आपण तात्पुरता बाजूला ठेवा. साधा एक FIR करून देण्यासाठी थोडीशी मदत तरी करा. भाषणं नुसती करत चाललेला आहात तुम्ही. इथं आम्ही सर्वजण, महाराष्ट्रातली जनता, सर्व इतर पक्षातले लोक दादांना न्याय कसा मिळतील यासाठी प्रयत्न करतायत आणि हे लोक मात्र भाषणाच्या माध्यमातून राजकीय टिप्पणी त्या ठिकाणी करत असतील. आणि दुर्दैव असं त्या भाषणामध्ये एक तर महाशय असे बोलले की म्हणजे नवीन पर्व त्या ठिकाणी सुरू झाले. अजित पर्व संपणारच नाही, कारण का लोकांच्या मनामध्ये दादांप्रती प्रेम आहे आणि ही घटना घडली त्याबाबतीत शंका आहे. त्यामुळे दादांना न्याय देण्यासाठी त्या नेत्यांना जर प्रयत्न करायचा असेल तर आज ती वेळ आहे. आज FIR घेण्यासाठी कुठेतरी प्रयत्न करा. आणि FIR का घेतला पाहिजे एक जनतेने सुद्धा समजून घेतलं पाहिजे. FIR मध्ये जे मुद्दे घेतलेले आहेत, ज्यांच्याबद्दलचे आपण FIR करणार आहोत, जेव्हा हा विषय CID कडे असतो नाही तर CBI कडे जातो. FIR झाला की त्या एजन्सीला त्या विषयामध्ये इन्व्हेस्टिगेशन करावंच लागतं. त्यामुळे FIR असणं हे महत्त्वाचं आहे, तो आपला अधिकार आहे. आणि जे मुद्दे आपण घेऊन जातो त्याच्यात जर आपण इन्व्हेस्टिगेशन नाही केलं तर हे क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन होणार नाही, फक्त ॲक्सिडेंटचं तिथे इन्व्हेस्टिगेशन होईल. म्हणून ही भूमिका त्या ठिकाणी आम्ही घेत आहोत. हे बघा, जे मुरली मोहोळ साहेब आहेत ते या देशाचे स्टेट एव्हिएशन मिनिस्टर तिथं आहेत. आता त्यांनी तिथं सांगितलं होतं की 1 महिना होण्यापूर्वी दुर्घटनेला आमचा रिपोर्ट तिथं आला पाहिजे. उद्या 1 महिना पूर्ण होतोय. आता 1 महिना तुमच्या हातामध्ये होता, आता प्रिलिमिनरी रिपोर्ट तुमचा कधी येतोय हे आम्ही बघतोय. आज उद्या येतोय, याच्याची वाट आम्ही बघणार आहोत. मी सोमवारी 11 वाजता मुंबई या शहरामध्ये तिथे एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे. त्या माध्यमातून खरा रिपोर्ट काय असतो, काय पद्धतीने या घटनेमध्ये काय काय गोष्टी घडलेल्या आहेत हे मी तिथं सिद्ध करेल. आणि रिपोर्ट जो आज उद्या येणार आहे तो जर थातूर मातूर दिला, नावापुरता दिला, तर महाराष्ट्राची जनता यांना सोडणार नाही. त्यामुळे थातूर मातूर साधा द्यायचा म्हणून एखादा रिपोर्ट तुम्ही देत असाल तर हे आम्हाला मान्य नाही. देत असताना योग्य पद्धतीचाच रिपोर्ट त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. तुमच्यावर आरोप होतोय की तुम्हा सगळ्यांवरच म्हणजे शरद पवार पक्षावर की अजितदादांना अग्निसुद्धा दिला नव्हता, तुम्ही विलिनीकरणाच्या चर्चा सुरू केल्या, सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली, तुम्ही त्यांचं अभिनंदन किंवा त्यांना शुभेच्छा कोणीही दिल्या नाही. काल सुद्धा मुद्दाम तुम्ही सगळा स्टंट केला कारण काल त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष घोषित केलं जात होतं. एक आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे तिथं कोणाची चर्चा झाली, कशी झाली हे त्यांनी सांगावं ना. नावं सांगा. कुठंच काय तिथं घडलेलं नाही. आम्ही सर्वजण तिथं दुःखात होतो. पवार साहेबांना सुद्धा तिथं शब्द निघत नव्हते, अशी तिथं परिस्थिती होती. तुम्ही जर बघितलं असेल की दुसऱ्या दिवशी कुठेही अडचण होऊ नये, लोकांना अडचण होऊ नये, तिथं कुठंतरी दंगल उसळू नये म्हणून लोकांच्या हितासाठी तिथं पवार साहेबांनी स्टेटमेंट देत असताना पवार साहेब काय कॅमेराकडे बघून स्टेटमेंट दिलेलं नाही, त्यांना वाचावं लागलं. कारण का पवार साहेब इतके भावनिक झाले होते, त्यांना शब्द फुटत नव्हते, म्हणून त्यांना काही गोष्टी लिहून दिल्या, त्या वाचल्या. ही आमची परिस्थिती होती. आणि याच्यात तुम्ही आज राजकारण करत आहात. आता तुम्हीच बघून घ्या की गेल्या काही दिवसांमध्ये विलिनीकरण हे शब्द आम्ही जास्त वापरले का त्यांनी जास्त वापरलेत. अजितदादा पक्षाचे जे कोणी चार जे लोक आहेत त्यांनी काय केलंय तर त्यांनी फक्त हे विषयाला जिवंत ठेवलेलं आहे. का? याच्याशिवाय त्यांचं महत्त्व तिथं दिसत नाही. मला फक्त या नेत्यांना एवढंच सांगायचं, राजकारण तुम्ही करा, आम्ही आमच्या लेवलला करू, पण आत्ता राजकारणाची वेळ नाही. पण तुम्ही तुमच्या पक्षामध्ये आज राष्ट्रीय अध्यक्ष कोण झाले तर सुनेत्रा काकी झालेले आहेत. त्याच्याचबरोबर आज उपमुख्यमंत्री कोण आहेत तर सुनेत्रा काकी आहेत. त्यामुळे तिथं वागत असताना स्टेजवर आणि इतर गोष्टीमध्ये जरा सांभाळून वागा. कारण महाराष्ट्र तिथं बघतोय. एक तर महिलांचा आदर ठेवणं हे महत्त्वाचं आहे. आणि दादांची वचक काय होती, दादांचं प्रेम कार्यकर्त्यांवर होतं, आमदारांवर होतं आणि महाराष्ट्रावर होतं. पण या जे काय 4 नेते आहेत त्यांच्या वचक तर नक्कीच दादांचा तिथं होता. अहो काल आम्ही बघत असताना किती वाईट वाटलं. जायला जागा सुद्धा कुठं द्यायची तर ते नेते तिथे ठरवणार. कुणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, कोणीतरी ओढतं, कुणी काय करतं. म्हणजे हे बघून महाराष्ट्राची जनता आम्हाला ह्या गोष्टी वाटत नाही. आता तुम्ही ह्याच्यात आम्ही राजकारण करतोय असं म्हणतोय. तुम्ही राजकारणाचा मुद्दा काढला म्हणून आता आम्ही भावनिक मुद्दा काढतो. त्यामुळे आमच्या काकींचा जो आदर आहे, कारण काकी मोठ्या नेत्या आहेत, त्या नक्कीच खूप चांगलं काम अजितदादांचं सारखं काम करतील असा आम्हाला विश्वास आहे. पण जरा सांभाळून वागा आणि सांभाळून त्या ठिकाणी बोला, एवढंच या ठिकाणी सांगतो.
सुनेत्रा पवारांना काल माध्यमांशी काही बोलायचं होतं का, असं दिसलं का तुम्हाला त्या दृश्यांमधून? कारण त्यांना काही नेत्यांनी सांगितलं की पुढचं आम्ही बोलतो, अशी दृश्य सध्या नाही, मी एक तर त्या सगळे भाषणं कुठं ऐकले नाहीत. काकींचं भाषण मी ऐकलं, भाषण ते चांगलं होतं, त्यातून संदेश त्यांनी त्या ठिकाणी चांगला दिला. त्याच्या व्यतिरिक्त जे बाकीचे बोलले त्यांचं भाषण पूर्वीही ऐकण्यासारखं नव्हतं आणि आजही ऐकण्यासारखं नाही. त्यात कंटेंटच नसतो, त्यात महत्त्वाचे मुद्देसुद्धा त्या ठिकाणी नसतात. त्यामुळे मी काय त्यांचं भाषण ऐकलं नाही. नंतर काय घडलं हे मला तरी त्या ठिकाणी माहीत नाही. पण एक आहे की सुनेत्रा काकी या सक्षम महिला आहेत, पवार परिवाराच्या एक घटक आहेत आणि मग त्याच्यात त्या प्रेस कॉन्फरन्सेसला सुद्धा समोर जाऊ शकतात, त्यांना वाटेल ते त्या ठिकाणी बोलू शकतात. जर कोणाला वाटत असेल की सुनेत्रा काकींना आपण कंट्रोल करू शकतो, दादांना कंट्रोल करता येत नव्हतं पण काकींना करता येईल, तर ते भ्रमात आहेत. थोड्या दिवसानंतर नक्कीच कळेल की ताकद काय असते आणि एक नेता कशा पद्धतीने पार्टी तिथं चालवत असतो. त्यामुळे ह्या 4 जे कुठले नेते आहेत त्यांनी थोडंसं सांभाळून राहावा, सांभाळून वागा, एवढंच या ठिकाणी सांगतो. काल बोलताना सुनेत्रा पवार असंही म्हणाल्या की दादांचं अर्धवट राहिलेलं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे. काही अंदाज आहे कुठलं स्वप्न असेल? राज ठाकरेंना तुम्ही भेटलेला आहात, त्या भेटीमध्ये त्यांनी सांगितले की FIR संदर्भातली नाराजी त्यांनी व्यक्त केली. आता तुम्हाला राज ठाकरेंकडून नेमकी अपेक्षा काय आहे आणि राज ठाकरे तुम्हाला काय आश्वासन दिले? बघा, इथं व्यक्तिगत लेवलला, भावनिक लेवलला मी राज ठाकरे साहेबांना त्या ठिकाणी भेटलेलो आहे. माझ्या मनामध्ये जे जे काय होतं ते मी तिथं बोलून दाखवलं. माझ्याकडे जे जे कागद होते ते मी त्यांना तिथं दिलेले आहेत आणि मी दुसरी कुठलीही तिथं अपेक्षा केली नाही. माझं फक्त एकच आहे की मराठी माणसाच्या पाठीमागे ते नेहमी भक्कमपणे त्या ठिकाणी राहिलेले आहेत. एवढ्या मोठ्या नेत्याकडनं आणि ते सरळ बोलणारे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्याकडनं माझी नक्कीच अपेक्षा आहे, मनोमन अपेक्षा आहे. मी बोलून दाखवली नाही आणि ते योग्यच निर्णय आणि योग्यच पद्धतीने या विषयाला पाठिंबा देतील असा मला त्या ठिकाणी विश्वास आहे. आता काल सुनेत्रा काकींच्याबद्दल बोलत होता, त्यांचं राहिलेलं अर्धवट स्वप्न काकांचं काय होतं हे म्हणजे एकतर मी काकांकडे बघत असताना आणि अख्खा महाराष्ट्र अजित काकांकडे बघत असताना काका हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे अशी इच्छा आमच्या सगळ्यांची त्या ठिकाणी होती. आता काकी बोलत असताना अर्धवट राहिलेलं स्वप्न हे विकासाच्या बाबतीत, कारण दादा नेहमी फक्त विकासाबद्दल बोलायचे. महाराष्ट्राला एक नंबरचं राज्य बनवायचं आहे, विकास करायचा आहे, त्या स्वप्नाबद्दल त्या बोलल्या का वेगळं काही स्वप्न तिथं बोललं हे मला माहीत नाही. पण मी काकींनाही विनंती करतो, त्याच्याबरोबर सगळ्याच लोकांना, नेत्यांना जे सत्यतेत विनंती करतो, FIR दाखल होणं महत्त्वाचं आहे. दाखल जो FIR होईल त्याच्यावरच इन्व्हेस्टिगेशन होईल आणि इन्व्हेस्टिगेशन त्या पद्धतीने झालं तरच आपल्याला अजितदादांना न्याय देता येईल. सर, समाज माध्यमांवर आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतोय, एक फुसफुस व्हायरल होते, जसं काल झालं सर्वच फुसफुसताना ऐकायला मिळतंय की अजितदादांच्या कधी जवळ जाऊ दिलं जात नव्हतं इतर नेत्यांना किंवा सामान्य कार्यकर्त्यांना. आता बहिणींशी तरी संबंध साधूया, त्यांच्याजवळ जाऊया, आवाज त्यांच्याशी संवाद साधूया. त्यांचं मत आणि सगळ्यांचं मत तेच ते 4 यांच्याबद्दल त्या ठिकाणी असावं, याच्या पलीकडे दुसरं कुठलं नाही. आणि एका महिला आमदारांनी ते बोलून दाखवलं, ते एका व्हिडिओवर आलं आणि ते लोकांपर्यंत पोचलं. याच्यावरनं समजून घ्या की एखाद्या नेत्याला जर आमदारांपासूनच लांब काही लोक ठेवत असतील, ते 4 लोक ठेवत असतील, तर मग बाकीच्यांचं काय? तरी दादा हे दादा असल्यामुळे त्या गोष्टी तशा होऊन देत नव्हते. पण तरी जर होत असेल तर काकींनी सुद्धा कुठंतरी सांभाळून राहिलं पाहिजे, एक पुतण्या म्हणून त्या ठिकाणी विनंती करतो. शोकसभेमध्ये जो व्हिडिओ दाखवला, शोकसभेमध्ये जो व्हिडिओ दाखवण्यात आला त्याच्यामध्ये पण अजित पवार यांची कारकीर्द दाखवताना शरद पवार यांचा एकही फोटो दाखवला नाही. आणि दुसरी गोष्ट, 2022 नंतरचे अजित पवार दाखवले, 6 वेळा मुख्यमंत्री असलेल्या माणसाची कारकीर्द दाखवताना कमी पडले. माझं एकच मत आहे की साहेबांचा फोटो दाखवला का नाही दाखवला, लोकांना माहिती आहे की साहेबांचं अजित काकांवर प्रेम होतं, अजित काकांचं साहेबांवर प्रेम होतं आणि त्यांच्या जडणघडणीमध्ये पवार साहेबांचा काय वाटा हे दुनियाला तिथं माहिती आहे. महत्त्वाचं काय, तो व्हिडिओ बघत असताना आमच्या डोळ्यामध्ये जेव्हा पाणी आलं, पण मनामध्ये एक शंका होती आणि एक कुठंतरी खंतसुद्धा होती की अजितदादांचं काम हे 40 वर्षाचं राजकीय कारकीर्द त्यांची आहे, त्यांचं काम आहे. पण दाखवत असताना जेव्हा कॅश बॉक्सच्या पद्धतीने फक्त 2 वर्षाचाच विषय त्या ठिकाणी दाखवला, पण त्यांचं बाकीचं जे काम आहे
जेव्हा 85 सालापासूनचं जे असेल ना तर त्याच्या आधीपासूनचं असेल, जर तुम्हाला कॉपरेटिव्ह मुवमेंटपासून बघायचं असेल त्या गोष्टी दाखवल्या नाही. म्हणजे दादांचं एवढं मोठं कार्य असताना सुद्धा त्या व्हिडिओच्या माध्यमातून ते छोटंसं का दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आणि फक्त 2 वर्षाचंच तिथं का दाखवलं गेलं, म्हणजे कुठंतरी एखाद्या एजन्सीने काय केलं हे दाखवण्याचा ते प्रयत्न करत होते. कॅशबॉक्स जी कुठली एजन्सी असेल का दादांनी काय केलं हे दाखवायचा प्रयत्न ते करत होते. दादांचं जर खरंच त्यांना दाखवायचं झालं असतं तर कुठंतरी तो व्हिडिओ अजून मोठा आणि अजून चांगला होऊ शकला असता. एक दादांचा फॅन म्हणून आणि एक नागरिक म्हणून मला वाटतं. देखो, राज ठाकरे साहब को मैंने वहाँ पे डॉक्यूमेंट्स दिए हैं. एफआईआर नहीं हो रहा ये मुद्दा उनके सामने वहाँ पे मैंने प्रस्तुत किया. उसके साथ जो रिसर्च मैंने किया है वो डॉक्यूमेंट जैसे अलग जो दूसरे बड़े नेता हैं, जैसे राज ठाकरे साहब भी महाराष्ट्र के बड़े नेता हैं, उनको भी उसके बारे में इन्फॉर्मेशन वहाँ पे मैंने दी है. उनका कहना है कि एफआईआर होना ये किसी भी व्यक्ति का हक है. अगर महाराष्ट्र में एक नेता का एक्सीडेंट या जो भी कॉन्स्पिरेसी है वहाँ पे उनका मृत्यु होता है, उनके मृत्यु के बारे में अगर एफआईआर महाराष्ट्र में लिया नहीं जा रहा तो ये उचित चीज़ नहीं है, ऐसे उनका स्टेटमेंट है. आगे जाके वो डेफिनेटली इस विषय के लिए सपोर्ट करेंगे, ऐसा मुझे विश्वास है. आपने जो ट्वीट